Welcome to all BSc third statistics students in this others college Vita on the behalf of statistics department. Loknete Honorable Hanumantrao Patil Charitable Trust, this others college Vita. I am Principal Dr. Bhausek Kore, Head Department of Statistics. My contact number is 820-833-7373. Email ID is statdacv2020@gmail.com. विद्यार्थी मित्रों, आपल्याला प्रश्न पडला असेल की मी आपल्याला संपर्क क्रमांक आणि ईमेल ID का दिला. सध्या आपण या कोविड-19 या महामारीला सामोरे जात आहोत. मानवी जीवनामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अनिश्चितता आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि अनिश्चितता सुद्धा आहे. परीक्षा होईल का नाही, रिझल्ट लागेल का नाही, टीचिंग ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, प्रवेश होतील का होणार नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी संख्याशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून 100% सांगू शकत नाही. तर या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये कुठेतरी विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला दुरावा कमी व्हावा, सुसंवाद साधावा या हेतूनं मी ही ऑनलाईन टीचिंगची जी काही संकल्पना विद्यापीठाच्या आणि शासनाच्या गाईडलाईन्सखाली मी मांडली आणि माझ्या सर्व सहकार्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संमती दिली आणि आज या माध्यमातून मी आपल्याशी संपर्क साधत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण फर्स्ट इयरला असताना संख्याशास्त्राचे एकूण 4 पेपर्स, पहिल्या सेमिस्टरला 2, सेकंड सेमिस्टरला 2 आणि एक प्रॅक्टिकल पेपर आपण शिकलेला आहात. तसंच सेकंड इयरला असताना परत 4 थेरी पेपर्स आणि 2 प्रॅक्टिकल पेपर्स आपण अभ्यासलेला आहात. आता फायनल इयरला असताना आपल्याला एकूण 8 थेरी पेपर्स आणि 4 प्रॅक्टिकल पेपर्स अभ्यासायचे आहेत आणि एक प्रोजेक्टसुद्धा अभ्यासायचा आहे. आम्ही या ठिकाणी आदर्श कॉलेजमध्ये संख्याशास्त्र विभागामध्ये एकूण 4 स्टाफ कार्यरत आहोत. मी विभाग प्रमुख म्हणून काम पाहतो आहे आणि माझे 3 सहकारी जगताप मॅडम असतील, शिंदे मॅडम असतील किंवा महाडिक मॅडम असतील, हे आपण कार्यरत आहोत. तर या पहिल्या सेमिस्टरच्या म्हणजे पेपर नंबर 9 जो आहे सेमिस्टर 5मधील, त्याचं टायटल आहे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. हा पेपर मी घेणार आहे आणि मग बाकीचे पेपर राहिलेले 3 जे स्टाफ आहेत, 3 पेपर 3 स्टाफ या ठिकाणी घेणार आहेत. हा जो नवीन अभ्यासक्रम आहे तो शिवाजी विद्यापीठानं जून 2020 पासून इंट्रोड्यूस केलेला आहे. आता या कोर्स कंटेंट काय आहेत? एकूण तुम्हाला 2 युनिट अभ्यासायचे आहेत. पहिल्या युनिटचं टायटल आहे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स, सिम्पल डिझाईन्स ऑफ एक्सपेरिमेंट्स. यामध्ये काय शिकायचं आपल्याला? डिझाईनचे बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. आणि मग वेगवेगळे जे डिझाईन्स आहेत, आपल्याला 3 डिझाईन शिकायचे आहेत प्रामुख्यानं. कंप्लिटली रँडोमायझर डिझाईन, त्याला CRD म्हणतात. रँडोमायझर ब्लॉक डिझाईन, त्यालाच RBD म्हणतात. लॅटिन स्क्वेअर डिझाईन, LSD म्हणतात. या 3ही डिझाईन्स आणि बेसिक कन्सेप्ट्स हे पहिल्या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. यासाठी विद्यापीठाने 18 तास अलॉट केलेले आहेत. त्यानंतर युनिट नंबर 2, यामध्ये आपल्याला ॲनालिसिस ऑफ नॉन नॉर्मल डाटा, इफिशियन्सी अँड फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स, हे सेकंड युनिटचं टायटल आहे. यामध्ये आपल्याला डाटा जो आहे त्याची नॉर्मॅलिटी जी आहे ती CRD, RBD आणि LSDचं ॲनालिसिस करायच्या अगोदर ॲनालिसिस ऑफ नॉन नॉर्मल डाटा इन CRD, RBD आणि LSD हे आपल्याला शिकायचं आहे. त्याचबरोबर इफिशियन्सी ऑफ डिझाईन, 3 डिझाईन शिकल्यानंतर कुठलं डिझाईन इतर डिझाईनच्या तुलनेमध्ये किती एफिशियंट आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स, एक ट्रीटमेंट एकाच लेवलला अप्लाय न करता एकापेक्षा जास्त लेवलला जर अप्लाय करत असेल तर त्याला फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट असं म्हणतात आणि तेही आपल्याला शिकायचं आहे. हा 2 युनिटचा जो काही कोर्स आहे, पहिल्या 5व्या सेमिस्टरला आपल्याला हे शिकायचं आहे. हे शिकल्यानंतर आपल्याकडं विद्यापीठाला आणि आम्हा शिक्षण काय अपेक्षित आहे, या कोर्स डिझाईन करण्यापाठीचं उद्दिष्ट काय आहेत, आपल्याला काय काय आलं पाहिजे ते मी या ठिकाणी आपल्यासमोर
मांडू इच्छितो. दी स्टुडंट विल ॲक्वायर. विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये खालील बाबीत भर पडली पाहिजे, त्यांना या गोष्टी आल्या पाहिजेत. तर कोणत्या? नॉलेज ऑफ बेसिक टर्म्स युज्ड इन डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट ही जी संकल्पना, हा जो विषय आहे, याच्यामधले बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जे काही टर्म्स आहेत, ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजले पाहिजेत आणि आले पाहिजेत. आणि मग त्यामध्ये या डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटमध्ये 1 वे आणि 2 वे अनालिसिस ऑफ व्हेरियन्स हे जे कन्सेप्ट आहेत, हे आपल्याला समजले पाहिजेत. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नॉलेज ऑफ व्हेरियस डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स सच एज CRD, RBD, LSD आणि फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स. माझे मी सांगितल्यानुसार बेसिक कन्सेप्ट शिकल्यानंतर 3+1 CRD, RBD, LSD आणि फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट असे 3 डिझाईन्स आपल्याला शिकायचे आहेत. आणि एक फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट. त्यानंतर नॉलेज ऑफ युझिंग ॲप्रोप्रिएट एक्सपेरिमेंटल डिझाईन टू ॲनालाइज द एक्सपेरिमेंटल डाटा. कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणते एक्सपेरिमेंटल डिझाईन वापरायचं याचं नॉलेज आपल्याला हे डिझाईन शिकल्यानंतर, त्या डिझाईनचे जे काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. तर पहिला युनिट मगाशी सांगितल्यानुसार सिम्पल डिझाईन्स ऑफ एक्सपेरिमेंट्स. त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला शिकायचे आहेत. कोणकोणते बेसिक कन्सेप्ट शिकायचे आहेत? बेसिक टर्म्स इन डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स ते कोणते आहेत? एक्सपेरिमेंटल युनिट, ट्रीटमेंट, लेआउट ऑफ एन एक्सपेरिमेंट. म्हणजे मुळात अगोदर एक्सपेरिमेंट म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, संशोधन, अभ्यास. सध्या कोविड-19 जी महामारी चालू आहे, त्याच्यावरच्या औषधाचा शोध चालू आहे. दॅट इज एक्सपेरिमेंट. मग हे एक्सपेरिमेंट कोणावरती करायचं? त्याचे वेगवेगळे स्टेजेस असतात. उंदरांवरती, प्राण्यांवरती, मग व्हॉलेंटियर्सवरती आणि मग माणसांवरती. मग ते उंदरं असू देत किंवा प्राणी असू देत किंवा मनुष्य असू देत, हे झाले एक्सपेरिमेंटल युनिट्स. मग ट्रीटमेंट, कशा पद्धतीनं ही ट्रीटमेंट द्यायची? उदाहरणार्थ शेती असेल, खतं वापरत असाल, फर्टिलायझर्स, दिस अ ट्रीटमेंट. मग लेआउट ऑफ एन एक्सपेरिमेंट, म्हणजे जे काही तुम्ही एक्सपेरिमेंटल युनिटला ट्रीटमेंट देणार आहात, त्या एक्सपेरिमेंटल युनिटची साईज किती, शेप किती, ट्रीटमेंट कसं देणार, किती युनिटनं देणार एक ट्रीटमेंट, हे सगळे लेआउट आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. लेआउट करत असताना त्या डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटसाठी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. आणि ते 3 महत्त्वाचे प्रिन्सिपल्स कोणते आहेत? तर रिप्लिकेशन, रँडमायझेशन आणि लोकल कंट्रोल. एक ट्रीटमेंट एकाच युनिटला न देता एकापेक्षा जास्त युनिटला दिलं तर रिझल्ट किंवा अभ्यास जो आहे तो चांगला होतो, हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे रिप्लिकेशन हे महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. शिवाय जे काही ट्रीटमेंट एक्सपेरिमेंटल युनिटला अलॉट करायचं आहे ते रँडमली अलॉट केलं पाहिजे, स्पेसिफिक मनात धरून नाही आहे, तर त्याला रँडमायझेशन असं म्हणतात. आणि मग लोकल कंट्रोल. मग हेट्रोजिनिटी जी आहे एक्सपेरिमेंटल युनिटची, अशा परिस्थितीमध्ये हेट्रोजिनिटी, एक्सपेरिमेंटल एरर कमी करण्यासाठी लोकल कंट्रोल हे प्रिन्सिपल आहे. त्याचाही वापर आपण कसा करायचा आहे, ते काय कन्सेप्ट आहे ते आपल्याला शिकायचं आहे. चॉईस ऑफ साईज अँड शेप ऑफ अ प्लॉट फॉर युनिटरी ट्रायल. मग अशी म्हटलं तसं एक्सपेरिमेंट युनिटची शेप आणि साईज जी आहे ती किती असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे. एक्सपेरिमेंटल आपण युनिटवरती ट्रीटमेंट अप्लाय करण्यासाठी युनिटरी ट्रायल घेत असताना हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर द एम्पिरिकल फॉर्म्युला फॉर व्हेरियन्स पर युनिट एरिया ऑफ प्लॉट. ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर पहिलं जे डिझाईन आहे कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन, त्याचं शॉर्ट फॉर्म CRD. नावानुसार हे जे डिझाईन आहे ते कम्प्लिटली रँडमनेस या ठिकाणी वापरलेलं आहे. ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट इन CRD. मग अशी जी 3 प्रिन्सिपल्स आपण सांगितले, रेप्लिकेशन, रँडमायझेशन आणि लोकल कंट्रोल, या 3पैकी किती प्रिन्सिपल्स इथं वापरले जातात, कसं वापरले जातं हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर या डिझाईनचं लेआउट, त्याचं मॅथमॅटिकल मॉडेल, त्याचे काय अझम्पशन्स, त्याचे इंटरप्रिटेशन्स हे आपल्याला शिकायचे. शिवाय एस्टिमेशन ऑफ पॅरामीटर्स, स्टँडर्ड एरर,
estimation of sigma as the square root of mean error sum of squares, expected values of mean sum of squares, component of variance या गोष्टी शिकायच्या आहेत. शिवाय ब्रेकअप ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर्स इंटू कंपोनंट्स, व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ ट्रीटमेंट इफेक्ट्स युझिंग ट्रीटमेंट वाईज बॉक्स प्लॉट्स. आपल्याला बॉक्स प्लॉट ही ग्राफिकल मेथड माहीत आहे, त्याच्या सहाय्यानं बघून आपल्याला ट्रीटमेंट इफेक्ट्स जे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. टेक्निक ऑफ वन वे ॲनालिसिस ऑफ कोव्हेरियन्स ANOVA अँड इट्स अप्लिकेशन टू CRD. वन वे आणि टू वे असे दोन टेक्निक्स आहेत ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्सचे. तर CRDमध्ये आपण वन वे टेक्निक वापरतो, त्यामुळे CRDचं टेक्निक ऑफ वन वे ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स ते आपल्याला शिकायचं आहे. शिवाय स्टेटमेंट ऑफ कोक्रन्स थेरम याची प्रूफ आपल्याला अपेक्षित नाही आहे. फॉर जस्टिफिकेशन ऑफ F टेस्ट, ॲनालिसिस ऑफ कोव्हेरियन्स करत असताना आपण F टेस्ट वापरायचं आहे, आणि ते F टेस्टच का वापरायचं यासाठी कोक्रन्स थेरम आहेतच, ज्याच्यामुळे आपल्याला जस्टिफिकेशन मिळू शकतं की आपण F टेस्टच का वापरायचं हे आपल्याला शिकायचं आहे. टेस्ट फॉर इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट इफेक्ट्स अँड इट्स इंटरप्रिटेशन. दोन ट्रीटमेंट इफेक्ट्स आहेत, ते इक्वली आहेत का अनइक्वल आहेत हे टेस्ट करायचं आहे. टेस्ट फॉर इक्वलिटी ऑफ टू स्पेसिफाईड ट्रीटमेंट इफेक्ट्स युजिंग क्रिटिकल डिफरन्स मेथड CD. त्यानंतर मॉडेल ॲडिक्वेसी चेक युजिंग रेसिड्युअल ॲनालिसिस. याही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर पुढचं डिझाईन आहे रँडोमायझर ब्लॉक डिझाईन RBD. यामध्ये सुद्धा सेम गोष्टी जे आपल्याला CRDला शिकायच्या आहेत त्याच याही ठिकाणी शिकायच्या आहेत. या ठिकाणी 3 प्रिन्सिपलपैकी RBDमध्ये कोणते प्रिन्सिपल्स वापरले जातात? रिप्लिकेशन, रँडोमायझेशन, लोकल कंट्रोल. शिवाय RBDचं लेआउट काय आहे, त्याचं मॉडेल काय आहे, त्याचं अझम्पशन्स काय आहे, त्यामध्ये कुठले इंटरप्रिटेशन्स आपण त्या ठिकाणी करायचे आहेत या गोष्टी आपण शिकायच्या. शिवाय एस्टिमेशन ऑफ पॅरामीटर्स, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ मीन सम ऑफ स्क्वेअर्स, कंपोनंट्स ऑफ व्हेरियन्स. शिवाय ब्रेकअप ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर्स इनटू कंपोनंट्स. त्यानंतर परत व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ ट्रीटमेंट इफेक्ट्स, ब्लॉक इफेक्ट्स युजिंग बॉक्स प्लॉट्स हे शिकायचं आहे. टेक्निक ऑफ टू वे ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स. CRDमध्ये वन वे टेक्निक वापरतो, RBDमध्ये टू वे टेक्निक वापरतो, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अँड इट्स अप्लिकेशन इन RBD. रेसिड्युअल ॲनालिसिस फॉर मॉडेल ॲडिक्वेसी चेकिंग. रिलेटेड टेस्टिंग प्रोसिजर्स and their interpretations. Test for equality of two specified treatment effects, comparison of treatment effects using critical difference CD. Idea of missing plot technique हे आपल्याला शिकायचं. ऑब्झर्वेशन घेत असताना एखादं ऑब्झर्वेशन मिस झालं असेल किंवा 2 ऑब्झर्वेशन मिस असतील, अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला ॲनालिसिस करता येतं, त्याला मिसिंग प्लॉट टेक्निक असं म्हणतात, ते आपल्याला शिकायचं. सिच्युएशन्स वेअर मिसिंग प्लॉट टेक्निक इज ॲप्लिकेबल. कोणत्या सिच्युएशनमध्ये हे टेक्निक वापरायचं हे आपल्याला शिकायचं. त्यानंतर ॲनालिसिस ऑफ RBD विथ सिंगल मिसिंग ऑब्झर्वेशन. 1 मिसिंग, 2 मिसिंग, 3 मिसिंगचा अभ्यास करता येतो, पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त सिंगल मिसिंग ऑब्झर्वेशन असताना RBDचं ॲनालिसिस करायचं. त्यानंतर लॅटिन स्क्वेअर डिझाईन LSD. यामध्ये सुद्धा सेम गाईडलाईन आपल्याला अभ्यास करायचा आहे. ॲप्लिकेशन ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट इन LSD, लेआउट, model, assumptions, interpretations. Breakup of total sum of squares into components. Estimation of parameters, standard error, expected value of mean sum of squares, component of variance, preparation of analysis of variance table. Visual inspection of treatment effects, row and column effects using box plot techniques. Related tests and their interpretations. Test for equality of two specified treatment effects, comparison of treatment effects using critical difference, residual analysis for model adequacy checking. त्यानंतर analysis of LSD with single missing observation. त्यानंतर identification of real life situations where CRD, RBD and LSD are used. तिन्ही डिझाईन शिकून झाल्यानंतर कोणतं डिझाईन रिअल लाईफमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये जास्त सुटेबल आहे हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर सेकंड युनिट जे आहे ॲनालिसिस ऑफ नॉन नॉर्मल डाटा, इफिशियन्सी अँड फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला
ॲनालिसिस ऑफ नॉन नॉर्मल डाटा इन CRD, RBD आणि LSD हे शिकायचं आहे. कशाच्या सहाय्याने हे अभ्यासायचं आहे, हे टेस्ट घ्यायचे आहेत. तर स्क्वेअर रूट ट्रान्सफॉर्मेशन फॉर काउंट्स ही पद्धत वापरायची आहे. त्यानंतर साइन इन्व्हर्स ट्रान्सफॉर्मेशन फॉर प्रोपोर्शन्स ही पद्धत वापरायची आहे. आणि त्यानंतर क्रुस्कल वालिस टेस्ट ही आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर इफिशियन्सी ऑफ डिझाईन शिकायचं आहे. त्यामध्ये इफिशियन्सी ही कन्सेप्ट काय ते आपल्याला शिकायचं आहे आणि डेफिनेशन ऑफ इफिशियन्सी ऑफ अ डिझाईन हे बघायचं आहे. त्यानंतर मग ही बेसिक गोष्ट शिकल्यानंतर इफिशियन्सी म्हणजे काय शिकल्यानंतर इफिशियन्सी ऑफ RBD ओव्हर CRD, शिवाय इफिशियन्सी ऑफ LSD ओव्हर CRD आणि LSD ओव्हर RBD हे शिकायचं आहे. त्यानंतर मग फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स, जनरल डिस्क्रिप्शन ऑफ फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स, 2⁵, 2⁵2 फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स अरेंज इन RBD हे आपल्याला शिकायचं आहे. डेफिनेशन ऑफ मेन इफेक्ट्स अँड इंटरॅक्शन इफेक्ट्स इन 2⁵2 आणि 2⁵3 फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स. त्यानंतर मॉडेल, assumptions and interpretations, preparation of ANOVA table by its procedure, test for main effects and interaction effects, general idea and purpose of confounding in factorial experiments, total confounding, ANOVA table, testing main effects and interaction effects हे आपल्याला शिकायचं आहे. पार्शियल कन्फाउंडिंग, त्याचं ANOVA टेबल, टेस्टिंग मेन इफेक्ट्स आणि इंटरॅक्शन इफेक्ट्स हे आपल्याला शिकायचं आहे. टोटल कन्फाउंडिंग म्हणजे एखादं ट्रीटमेंट जे आहे ते पूर्णतः त्या ठिकाणी आपल्याला इग्नोर करायचं असेल तर त्याला टोटल कन्फाउंडिंग म्हणतात. आणि एखादं ट्रीटमेंट बाबतीत एखादं ऑब्झर्वेशन जे आहे ते पार्शियली आपण हाईड करणार असाल तर त्याला पार्शियल कन्फाउंडिंग असं म्हणतात. कन्स्ट्रक्शन ऑफ लेआउट इन टोटल कन्फाउंडिंग अँड पार्शियल कन्फाउंडिंग इन 2⁵3 फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स. हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी काही संदर्भीय पुस्तकं आहेत. नोट्स तर आपल्याला मिळतीलच, पण त्याबरोबरच आपण थर्ड इयरला आहात, केवळ नोट्सवरती अवलंबून न राहता संदर्भीय पुस्तकं जी आहेत, जी पुस्तकं मेजॉरिटी लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा वापर आपण करावा. मॉन्टगोमरीचं डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ एक्सपेरिमेंट, जॉन वायले अँड सन्स या पब्लिकेशनचं पुस्तक आहे. दास अँड गिरी यांचं डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ एक्सपेरिमेंट्स, वायले एस्टन्स या पब्लिकेशनचं पुस्तक आहे. स्नेडेकर आणि कोक्रान यांचं स्टॅटिस्टिकल मेथड्स यांचं वेस्ट प्रेस या पब्लिकेशनचं पुस्तक आहे. गुण गुप्ता आणि दास गुप्ता यांचं फंडामेंटल्स ऑफ स्टॅटिस्टिक्स हे पुस्तक आहे. त्यानंतर गुप्ता SC आणि गुप्ता VK फंडामेंटल्स ऑफ अप्लाइड स्टॅटिस्टिक्स हे पुस्तक आहे. त्यानंतर ऊ अँड हेमदा यांचं एक्सपेरिमेंट्स, प्लॅनिंग, ॲनालिसिस अँड पॅरामीटर डिझाईन ऑफ ऑप्टिमायझेशन, जॉन वायले अँड सन्सचं पुस्तक आहे. ही संदर्भ पुस्तकं पण आपण वाचावीत. मित्रो, शेवटी आपल्याला एवढंच सांगेन की बरेच दिवस सुट्टी झाली, थोडंसं अंग झटका आता. परीक्षा होतील न होतील मनामध्ये तुमच्या शंका असतील, परंतु फार काळ ही अनिश्चितता राहणार नाही. आपल्याला या अनिश्चिततेला सामोरं जायचं आहे आणि लवकरच आपल्याला काहीतरी धोरण ठरवावं लागेल. विद्यापीठ किंवा शासन आपल्याला गाईडलाईन्स देईल. लवकरच आपले शाळा कॉलेजेस सुरू होतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आपण दररोज दैनंदिन अभ्यास करा. माझे असू द्या किंवा इतरांचे जे काही ऑनलाईन क्लासेस आहेत ते अटेंड करा. ॲडमिशन प्रोसिजर ज्या त्यावेळेला आपल्याला सांगितली जाईल त्यानुसार आपण सामोरे जा आणि दररोज अपडेट राहून अभ्यास करा. आणि या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये फार काळ न राहता आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करण्यासाठी निश्चित आपण प्रयत्न कराल, आव्हानाला सामोरे जाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपलं भावी जे काही आयुष्य आहे ते निश्चितपणे उज्ज्वल असेल. आपण संख्याशास्त्र हा विषय निवडलेला आहात, परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो. या कॉलेजची निवड केलेली आहात, आपण जो विश्वास दाखवला परत एकदा आपल्याला त्यासाठी धन्यवाद देतो. आणि आपलं करिअर जे आहे ते उज्ज्वल करावं, भविष्य आपलं उज्ज्वल होऊ द्या, असू द्या असं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू.